हॅलो फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कार्तिक आणि मिशाचे कझिन्स येऊन तिला उचलण्याआधीच अर्जुनने स्वतःच थोडंसं मान खाली झुकवली. ते पाहताच मिशाने पटकन अर्जुनच्या गळ्यात वरमाला घातली. काय भैया? अर्जुन मान झुकवत आहे हे पाहून ऐश्वर्या नाराजीने म्हणाली. काय अर्जुन, आम्ही इतकी मेहनत घेतली आणि तू लग्नाआधीच झुकलास? आता पूर्ण आयुष्य असंच घालवावं लागेल बरं. अर्जुनचे मित्र आणि कझन्स त्याची टिंगल करत होते. तोपर्यंत मिशाचे कझिन्स आले आणि तिला उचलून घेतलं. तरीही मिशा फार उंच नव्हती. शेवटी अर्जुनने थोडी उडी मारून तिलाही वर मला घातली. यानंतर नवरा नवरीला फेऱ्यांसाठी नेण्यात आलं. सिंदूर भरताना मिशाचा घुंगट बाजूला करण्यात आला आणि त्या क्षणी अर्जुनने तिला नीट पाहिलं. लग्न सर्व विधींसह छान पार पडलं. सुनीताजी आणि सुनीलजी यांना मनावर दगड ठेवत मिशाला निरोप दिला. मिशा अक्षरशः रडत होती. तिचं रडणं पाहून घरच्यांचेही अश्रू थांबत नव्हते. मिशाची विदाई होताच पहाटेचे 4 वाजले होते. मिशाजी, आता बस करा. किती रडणार आहात? तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला भेटायला घेऊन येईन. आता तरी शांत व्हा प्लीज. अर्जुन तिच्या अश्रू थांबण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण मिशा थांबायचं नावच घेत नव्हती. भाभी प्लीज थांबा, तुम्हाला पाहून मलाही रडू येत आहे. ऐश्वर्याही तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण मिशाचे अश्रू काही थांबत नव्हते. तेवढ्यात अर्जुनचं घर आलं. संपूर्ण घर दिव्यांनी उजळलेलं होतं. घर खूप सुंदर सजवलेलं होतं. मिशाच्या जुन्या पद्धतीच्या घराच्या तुलनेत अर्जुनचं घर बरंच आधुनिक होतं. मिशाच्या घरात इंटरनेटसारख्या सुविधा नव्हत्या, तर अर्जुनच्या गावात त्या सर्व सुविधा होत्या. खूप कष्टानंतर मिशाचं रडणं थांबलं. वीणाजी आणि इतर स्त्रिया आधीच घराच्या गेटवर पूजेची थाळी घेऊन अर्जुनची मिशाची वाट पाहत उभ्या होत्या. ऐश्वर्या गाडीतून उतरली तेव्हा वीणाजींनी तिला इशारा केला. मिशाला गाडीतून उतरवण्यास आधी ऐश्वर्याने तिचा चेहरा नीट घुंगटाने झाकला. वीणाजींनी दोघांची आरती केली, नजर उतरवली आणि मग मिशाला कलश उलथवून गृहप्रवेश करण्यास सांगितलं. गृहप्रवेशानंतर त्या नवदाम्पत्याला देवघरात घेऊन गेल्या. बाळा, आज पूजा तू करशील. तू आमच्या घराची लक्ष्मी आहेस, असं म्हणत वीणाजींनी मिशाच्या हातात आरतीची थाळी दिली. मिशा आणि अर्जुन दोघांनी मिळून आरती केली. चला चला भाभी, आता कंगनाचा खेळ खेळूया, असं म्हणत ऐश्वर्याने दोघांना हॉलमध्ये नेलं. अर्जुनचं लक्ष सतत मिशाकडेच होतं, जरी तिचा चेहरा दिसत नव्हता तरीही. ऐश्वर्याने दूध भरलेल्या ताटात अंगठी टाकली. शोधा शोधा, जो आधी अंगठी शोधेल त्याचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याने ऐकायचं, ती उत्साहाने म्हणाली. अरे जरा नीट शोध रे, सोनबाईकडून हरलास तर नाक कापलं जाईल. अर्जुनच्या आजींनी त्याला टोमणा मारला. मी तर पूर्ण भाभीच्या बाजूने आहे. चला भाभी, ऐश्वर्या मिशाला साथ देत म्हणाली. थोड्याच वेळात अर्जुनला अंगठी सापडली. मिशा तर नीट शोधतही नव्हती. काय भाभी, ऐश्वर्या नाराज होत म्हणाली. चला पुन्हा एकदा, असं म्हणत तिने अर्जुनकडून अंगठी घेतली आणि पुन्हा ताटात टाकली. यावेळी ही अंगठी अर्जुनलाच सापडली. भाभी लवकर करा, नाहीतर पूर्ण आयुष्य भैयांची गुलामी करावी लागेल. ऐश्वर्या सतत मिशाला चिडवत होती, जे आजींना अजिबात आवडत नव्हतं. अर्जुनने अंगठी मिशाच्या हातात दिली. बरं, भाभी जिंकली. आता शेवटची आणि अंतिम फेरी. यावेळी जो जिंकेल त्याचं आयुष्यभर चालेल. यावेळी मिशाने अंगठी बाहेर काढताच ऐश्वर्या आनंदाने उड्या मारू लागली. खरं तर आधीही मिशाचं लक्ष अंगठीकडे नव्हतंच आणि यावेळीही नाही. दोघांचे हात ताटात जाताच अर्जुनने हळूच मिशाचा हात धरला. मिशाने सोडवण्याचा प्रयत्न केला, पण फार जोर लावू शकत नव्हती, नाहीतर सगळ्यांच्या लक्षात आलं असतं. अर्जुनचा हात सुटताच मिशाला अंगठी लागली
आणि तिने पटकन हात बाहेर काढला. अर्जुन, आता आयुष्यभर गुलामीसाठी तयार राहा. त्याचे मित्र त्याची थट्टा करू लागले. मला आधीच माहिती होतं भाभीच जिंकणार. ऐश्वर्या आनंदाने म्हणाली. आताच भाभीची स्तुती सुरू केलीस. आधी बघ ती त्या लायकीची आहे की नाही. आजीबाई ऐश्वर्याला टोमणा मारत म्हणाल्या. आणि त्यानंतर माझी भाभी सगळ्यात बेस्ट आहे, म्हणूनच ती भैयाला हरवू शकली. ऐश्वर्या ठामपणे म्हणाली. या खेळामुळे काहीच होत नाही. घरात चालतं ते पुरुषांचंच. सोन डोक्यावर चढवू नकोस, नाहीतर तिलाच खरं वाटेल. आजीबाई मिशाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाल्या. असं नसतं. जर ऐश्वर्या बोलतच होती तेवढ्यात तिच्या आईने तिला डोळे दाखवून गप्प केलं. ही आजीबाई थोडा वेळ शांत का राहू शकत नाही? आधीच मिशा इतकी रडली आहे, अजून वातावरण बिघडवणार. अर्जुन मनातल्या मनात पुटपुटला. ऐश्वर्या, बाळा, मिशाला खोलीत घेऊन जा. ती खूप थकली असेल. वीणाजी म्हणाल्या. मोठी सून, तुला माहीत आहे ना, आज नवीन सून खाली झोपते. आजीबाईंनी वीणाजींना सुनावलं. पण आजीबाई, आता जमाना बदललाय. वीणाजी समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण आजीबाई आधीच बोलायला सुरुवात करत होत्या. ही कोणती नवीन भाषा बोलायला लागलीस तू? सून, काळ बदलला आहे, पण आपले संस्कार तेच आहेत की ते तू विसरलीस? तू लहान सून जेव्हा माहेरी जाऊन परत आला होतास तेव्हाही तुम्ही दोघं खालच्या मजल्यावरच झोपल्या होतात ना. आपल्या रीतिरिवाजांना विसरलेस का? दादीबुवा कठोर आवाजात बोलल्या. दादी, ती थकलेली असेल म्हणून बोलली असेल. वीणाताई आपल्या सुनेची बाजू घेत म्हणाल्या. आणि त्यानंतर जास्त पश्चाताप करू नकोस. अर्जुन नव्यानेच आली आहे. अजून नव्यानेच आली आहे. डोक्यावर चढवू नकोस. इकडे तिकडे सगळेच तिची बाजू घेत आहेत, असं म्हणत दादीबुवा ऐश्वर्याकडे टोमणा मारू लागल्या. बुवा दादींच्या या बोलण्याने अर्जुनच्या कपाळावर घाम आला. जा बाळा, वहिनीला खोलीत घेऊन जा. वीणाताई प्रसंग सावरत म्हणाल्या. आणि लक्षात ठेव, अंथरूण खालच्याच मजल्यावरच टाक. दादीबुवा मागून आवाज देत ऐश्वर्याला म्हणाल्या. ऐश्वर्या मिशाला खोलीत घेऊन गेली. वहिनी, दादीबुवांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. त्या सगळ्यांशी अशाच बोलतात. असं म्हणत ऐश्वर्याने मिशाचा घूंगट उचलला. नाही, काही नाही, मिशा शांतपणे म्हणाली. तेवढ्यात दारावर हलकी ठोठावणी झाली. दारात अर्जुन उभा होता. भाऊ, तुम्ही इथे काय करताय? दादीबुवांनी पाहिलं तर तुमची चांगली शाळा लागेल. ऐश्वर्या हसत अर्जुनला घाबरवत म्हणाली. ऐश्वर्या, 2 मिनिटे बाहेर जा. मला तुझ्या वहिनीशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणाला. ठीक आहे, पण दादीबुवांनी पाहिलं तर माझं नाव घेऊ नका. जबाबदारी तुमची. असं म्हणत ऐश्वर्याने पुन्हा त्याची थट्टा केली. ठीक आहे, तू बाहेर लक्ष ठेव. कोणी आलं तर मला कळव. अर्जुन म्हणाला. हो, जसं तुम्ही म्हणाल. असं म्हणत ऐश्वर्या डोळे फिरवत बाहेर गेली. मेशाजी, दादीबुवांच्या बोलण्याचं मनावर घेऊ नका. त्या सगळ्यांशी अशाच बोलतात. आता सवयच झाली आहे. अर्जुन तिला समजावत म्हणाला. हो, मेशा म्हणाली. तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? अर्जुनने विचारलं. नाही, मेशाने उत्तर दिलं. तुम्हाला खालच्या मजल्यावर झोपावं लागणार नाही. मी आईशी बोलेन. तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणाला. नको, त्याची गरज नाही. बुवा दादी म्हणत असतील तर मी खालच्याच मजल्यावर झोपेन. मिशा म्हणाली. नाही, अजिबात नाही. त्याची काहीच गरज नाही. मी आईशी बोलेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी तुमच्यासाठी हळदीचं दूध आणि डोळ्यांसाठी आय बॅग पाठवतो. डोळ्यांवर ठेवून घ्या. आज तुम्ही खूप रडले आहात. अर्जुन काळजीपूर्वक म्हणाला. आणि त्यानंतर हो, मिशाने मान हलवली. आणि आता अजून रडू नका प्लीज. मी जातो. कुणी पाहिलं तर माझीही शाळा लागेल. अर्जुन म्हणाला.
हो, असं म्हणत मिशाच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. रडायचं नाही, अर्जुन पुन्हा म्हणाला. बाहेर जाताना अर्जुन ऐश्वर्याला म्हणाला, वहिनीची नीट काळजी घे. हो भाऊ, निश्चित राहा. मी वहिनीची पूर्ण काळजी घेईन, ऐश्वर्या आत्मविश्वासाने म्हणाली. ऐश्वर्याने मिशाला कपडे बदलायला मदत केली. अर्जुनने कुणामार्फत मिशासाठी हळदीचं दूध आणि आयबॅग पाठवली. थोड्याच वेळात वीणाताई मिशाच्या खोलीत आल्या. बाळा, तुझं अंथरूण खालच्या मजल्यावर घातलं आहे. थोडा वेळ तिथे झोप. दादीबुवा पाहायला नक्की येतील, त्या म्हणाल्या. आणि त्यानंतर हो, मिशा मान डोलावत म्हणाली. ऐश्वर्या, दादीबुवा पाहून गेल्यावर वहिनीला वर झोपायला घेऊन जा, वीणाताईंनी ऐश्वर्याला सांगितलं. काही हरकत नाही काकू, मी खालच्याच मजल्यावर झोपेन, मिशा म्हणाली. नाही बाळा, तू थकलेली आहेस. खालच्या मजल्यावर थोडा वेळ झोपशील. आता काळ बदलला आहे. हे सगळं आता गरजेचं नाही. आमच्या काळात असायचं, असे म्हणत वीणाताईंनी मिशाला समजावलं. हो, मिशा शांतपणे म्हणाली. आता तू मला आंटीजी म्हणू नकोस, आई म्हण, वीणाजी मिशाशी म्हणाल्या. हो आई, मिशा आदराने उत्तर देते. काय ग बाळा, मिशाचं लग्न आत्ताच झालंय आणि तू एवढ्या लवकर निघतेस? आशाजी जान्हवीला विचारतात. जान्हवी शहरात परत जाण्यासाठी सामान आवरत होती. हो आई, मी फक्त मिशाच्या लग्नासाठी आले होते. आता मला निघायलाच हवं, नाहीतर अडचण होईल, जान्हवी आशाजींना सांगते. पण तू कोणासोबत जाणार आहेस? कार्तिकला अजून जायला वेळ आहे, तो आता निघणार नाही, आशाजी म्हणतात. आई, मी कार्तिकसोबतच आले होते, असं नाही. शिवाय मी एकटीही जाऊ शकते, जान्हवी शांतपणे उत्तर देते. नाही, इतके दिवस इथे थांबलीस तर अजून 1-2 दिवस थांब. कार्तिक 2-3 दिवसात जाणार आहे, त्याच्यासोबतच जा. मी तुला एकटी जाऊ देणार नाही, आशाजी समजावत म्हणतात. काय आई, जान्हवी चिडून म्हणते. मी सांगितलं ना, बस, आता काही ऐकणार नाही, आशाजी रागाने म्हणतात. माझ्या लाडक्या आई, मी एकटी जाणार. तनुदी माझ्यासोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका. जान्हवी आशाजींना समजावते. थोडा वेळ थांबलीस तर काय बिघडलं असतं, आशाजी म्हणतात. आई, शक्य असतं तर नक्कीच थांबले असते, जान्हवी पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, मग कधी परत येशील, आशाजी विचारतात. आई, मी तुम्हाला फोन दिला आहे ना, जेव्हा मन होईल तेव्हा मला फोन करा, मी लवकरच येईन, जान्हवी म्हणते. ठीक आहे, आशाजी म्हणतात. तनू आणि जान्हवी दोघीही शहराकडे जाण्यासाठी निघतात. आज राजवीर नेहमीपेक्षा लवकर ऑफिसला पोहोचला होता, कारण जान्हवीनं त्याला सांगितलं होतं की ती आज येणार आहे. शेवटी आज मिस जान्हवी येणारच आहेत. एवढे दिवस मला त्रास देत होत्या. अजून 9 वाजायला वेळ आहे. हल्ली 9 वाजणंही किती उशिराच वाटतं, असे तो स्वतःशीच पुटपुटला. राजवीरचं लक्ष सतत घड्याळाकडे होतं. तो फक्त 9 वाजण्याची आणि जान्हवी ऑफिसमध्ये येण्याची वाट पाहत होता. 9 वाजले तरी जान्हवी आली नव्हती. राजवीर CCTV स्क्रीनकडे पाहत चिडचिडत म्हणाला. कुठे अडकल्यात या मिस जान्हवी? कधीच वेळेवर येत नाहीत. नेहमी उशीर, आणि वर म्हणतात मी एलियन आहे. एखादा माणूस तरी वेळेवर येईल का? नाही, यांना फक्त मला त्रास द्यायचा आहे. खूप वेळ वाट पाहूनही जान्हवी न आल्यामुळे राजवीरने चिडून तिला फोन केला. आणि त्यानंतर फोन उचलताच तो रागात म्हणाला. मिस जान्हवी, 9 वाजलेत. तुम्ही ऑफिसमध्ये कुठेच दिसत नाहीत. तुम्ही म्हणालात ना की आज येणार आहात. मी एवढंच म्हटलं होतं की मी आज शहरात येईन, ऑफिसमध्ये येईन, असं थोडंच सांगितलं होतं, जान्हवी शांतपणे म्हणाली. हे काय उत्तर झालं? राजवीर अधिकच चिडला. मी सध्या ट्रेनमध्ये आहे.
थोड्याच वेळात पोहोचेन, जान्हवी म्हणाली. थोडा वेळ म्हणजे नेमकं किती? राजवीर रागाने विचारतो. साधारण 4-5 वाजेपर्यंत, जान्हवी उत्तर देते. 4-5 वाजेपर्यंत? राजवीर ओरडतो. हो, जान्हवी म्हणते. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, राजवीर धमकीच्या सुरात म्हणतो. मी उद्या वेळेवर ऑफिसला येईन. नक्की, जान्हवी म्हणते. नाही, मला आजच तुम्ही ऑफिसमध्ये हवे आहेत. आज म्हणजे आजच, राजवीर ठामपणे म्हणतो. पण आज कसं शक्य आहे? मी ट्रेनमध्ये आहे आणि पोहोचेपर्यंत 4 तरी वाजतील, जान्हवी समजवण्याचा प्रयत्न करते. मग पोहोचताच थेट ऑफिसला या, राजवीर चिडचिडत म्हणतो. हो, दुसरा काही पर्याय नसल्याने जान्हवी ही मान्य करते. शेवटी जान्हवी मुंबईत पोहोचते. दी, तुम्ही घरी जाणार आहात का? जान्हवी तनूला विचारते. हो का? तू नाही येणार? तनू उलट प्रश्न करते. नाही, जान्हवी उत्तर देते. का? तनू विचारते. मला ऑफिसला जायचं आहे. नाही तर माझा खडूस बॉस, जान्हवी म्हणते. पण तनू काही बोलणार इतक्यात जान्हवी मध्येच म्हणते. दी, माझं सामान तुम्ही घेऊन जाल का? फार नाही आहे, प्लीज. अगं, प्लीज कशाला म्हणतेस? नक्की घेऊन जाईन, तनू हसत म्हणते. जान्हवी आपलं सामान तनूला देते आणि स्वतः घाईघाईने स्टेशनच्या बाहेर येते. तेवढ्यात तिला काळ्या कोट पॅन्टमध्ये काळा चष्मा घातलेला एक माणूस दिसतो. हा तर नीट पाहिल्यावर तिला राजवीर दिसतो. हे इथे काय करताय? जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. जान्हवी राजवीरकडे गेली. आलात ना तुम्ही? गॉगल्स खाली करत राजवीरने जान्हवीकडे रोखून पाहत म्हटलं. आपण? जान्हवी काही बोलणार इतक्यातच राजवीरने तिचं बोलणं तोडलं. चला बसा, असं म्हणत त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला बसण्याचा इशारा केला. जान्हवी काहीही न बोलता शांतपणे गाडीत बसली. पण आपण इथे काय करत आहात? आश्चर्याने जान्हवीनं विचारलं. तुम्हाला काय वाटतं? जान्हवीकडे न पाहत राजवीर उत्तरला. त्या क्षणी त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. त्याच्या मनात काय चाललं आहे हे कोणालाही कळू शकत नव्हतं. मी ऑफिसलाच येत होते, जान्हवी म्हणाली. मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही मी जान्हवी, असं म्हणत राजवीरने तिच्याकडे रागाने पाहिलं. मग बाहेर का उभे होतात? आत आले असते ना, चिडून जान्हवी म्हणाली. मी तुमचा सेक्रेटरी नाही, राजवीर रागाच्या सुरात म्हणाला. हो हो, राजवीरचा राग पाहून जान्हवी गप्प बसली. दोघेही ऑफिसला पोहोचले आणि लिफ्टमधून आत गेले. माझ्यासाठी कॉफी घेऊन या, राजवीरने आदेश दिला. सेकंड फ्लोअरवरच त्याने जान्हवीला उतरवलं. किती खडूस माणूस आहे हा. याच्यासारखा माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. माणुसकीच नाही, श्वासही घ्यायला वेळ दिला नाही. सरळ कॉफी घेऊन या म्हणे. राजवीरच्या वागण्याने जान्हवी पूर्णपणे वैतागली होती. राजवीर आपल्या केबिनमध्ये गेला. जान्हवीने त्याच्यासाठी कॉफी बनवली आणि केबिनमध्ये नेली. विक्रमने जान्हवीला पाहताच तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच थांबला. माझ्यामुळे तिलाही ओरडा खावा लागू नये, आत्ताच थांबलेलं बरं, असा विचार करून तो तिथेच थांबला. ही घ्या तुमची कॉफी, असं म्हणत जान्हवीनं राजवीरसमोर कप ठेवला. आणि या तुमच्या फाईल्स, असं म्हणत राजवीरने फाईल्सकडे इशारा केला. इतक्या सगळ्या फाईल्सचा ढीग पाहून जान्हवी चकित झाली. हो, काम सुरू करा, राजवीर थंडपणे म्हणाला. हे तर खूप जास्त आहे, जान्हवी म्हणाली. आणि आजच पूर्ण करायचं आहे, आवाजावर जोर देत राजवीर म्हणाला. काय?
जान्हवी धक्क्याने म्हणाली. जा, वेळ वाया घालवू नका. राजवीर म्हणाला. मी खूप थकले आहे, जान्हवी म्हणाली. मी ते विचारलंच नाही. मी जान्हवी, एकदा तिच्याकडे पाहत राजवीर म्हणाला. पण हे खूपच जास्त आहे, जान्हवी पुन्हा म्हणाली. मग इथे वेळ का वाया घालवताय? राजवीर चिडून म्हणाला. यापेक्षा मला नोकरीवरून काढून टाकलेलं बरं होतं, जान्हवी वैतागून म्हणाली. राजवीरनं तिला डोळे वटारून पाहिलं. हो, जाते, असं म्हणत जान्हवी फाईल्स घेऊन आपल्या डेस्ककडे गेली. खडूस, मी इथे आलेच का? याला पाहताच तिथून पळून जायला हवं होतं. थोडीसुद्धा दया नाही. माणूस कसला? याला माणूस म्हणणं ही माणसांचा अपमान आहे. इतकं काम पाहून जान्हवी प्रचंड त्रस्त झाली होती. चल जान्हवी, कामाला लाग, असं स्वतःशी म्हणत ती काम करू लागली. जान्हवी सलग काम करत राहिली. सुट्टीची वेळ होताच विक्रम तिच्याकडे आला. आणि त्यानंतर, इतके दिवस कुठे होतीस? त्याने विचारलं. लग्नाला गेले होते. सांगितलं होतं ना, मैत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे, जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर असं सांगून तरी गेली असतीस. मला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का? विक्रम काळजीने म्हणाला. आणि त्यानंतर तू ऑफिसमध्येच नव्हतास? जान्हवी म्हणाली. निघण्याआधी फोन तरी केला असतास, विक्रम म्हणाला. सॉरी, जान्हवी म्हणाली. मी तुला खूप कॉल केले पण तुझा फोन लागत नव्हता. आमच्या गावात नेटवर्कची खूप अडचण असते. आता घरी जाणार का? विक्रमने विचारलं. आणि त्यानंतर, पण हे काम? जान्हवी बोलत असतानाच तिचा फोन वाजला. मी जान्हवी, माझ्या केबिनमध्ये या, राजवीरचा आवाज होता. जी, असं म्हणून जान्हवी उठली. सर बोलावत आहेत, मी लगेच येते. घरी जाण्याबद्दलही विचारते. वेळ तर झाला आहे, असं विक्रमला सांगून ती राजवीरच्या केबिनमध्ये गेली. तुमचं काम झालं का, मी जान्हवी? तिला पाहताच राजवीरने विचारलं. मी तुम्हाला एलियन वाटते का? एवढं सगळं काम इतक्या लवकर कसं करणार? जान्हवी चिडून म्हणाली. मग काम सोडून गप्पा का मारत होतात? राजवीरनं तिला ओरडत विचारलं. नाही, म्हणजे मी. राजवीर कसं कळलं की ती विक्रमशी बोलत होती? याचं तिला आश्चर्य वाटलं. जा, तुमचं काम माझ्या केबिनमध्ये घेऊन या आणि माझ्यासमोर बसून काम करा, राजवीरने आदेश दिला. मी घरी जाऊ का? राजवीरचं बोलणं दुर्लक्षित करत जान्हवीनं विचारलं. हो, नक्की, राजवीर बोलतच होता इतक्यात जान्हवी. तिचं बोलणं मध्येच थांबवत जान्हवी हसत म्हणाली. थँक्यू, थँक्यू. तुम्ही इतकेही वाईट नाही आहात जितके मी समजत होते. नाही, मी तितकाच वाईट आहे जितके तुम्ही समजता. खरं तर त्याहूनही जास्त. राजवीर तिच्याकडे पाहत गंभीरपणे म्हणाला. हो. राजवीरचं बोलणं जान्हवीला काहीच कळलं नाही. ती गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली. जा, नक्की जा. आधी तुमचं काम पूर्ण करा, मग जिथे मन होईल तिथे जा. राजवीर थंडपणे म्हणाला. बरोबर बोलताय. तुम्ही खरंच फारच वाईट आहात. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली. मी आधीच सांगितलं होतं. राजवीर तिच्या होकाराला होकार देत म्हणाला. माझी सुट्टीची वेळ झाली आहे, मला जायचं आहे. तुम्हीच मला म्हणालात ना की सुट्टीच्या वेळेनंतर काम करायला सांगणार नाही. जान्हवी पूर्ण आत्मविश्वासाने गंभीरपणे म्हणाली. कदाचित तुम्ही विसरला असाल की तुम्हीच परत आल्यावर ओव्हरटाईम कराल असं सांगितलं होतं. चला, आता जा. तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका. राजवीर तिला आठवण करून देत म्हणाला. मी असं थोडंच म्हटलं होतं की येता क्षणी करेन, जान्हवी उदासपणे म्हणाली. तो निर्णय तुमचा नाही. जा, फाईल्स घेऊन या. राजवीर तिचं काहीही ऐकून न घेता ठामपणे म्हणाला. आ आ जान्हवी रडवेल्या आवाजात पाय आपटत केबिनमध्ये निघून गेली. घरी जाऊया का? जान्हवीला बाहेर येताना पाहून विक्रमने विचारलं. मला हे सगळं काम करायचं आहे, तू जा.
टेबलवर असलेल्या फाईल्सचा ढीग दाखवत जान्हवी म्हणाली. फाईल्स घेऊन जान्हवी पुन्हा राजवीरच्या केबिनमध्ये गेली. 2 सेकंद ती रागाने त्याच्याकडे बघत राहिली, पण राजवीरची नजर तिच्यावर पडताच ती गप्पपणे कामाला लागली. थोड्याच वेळात ती थकली. डोळे झोपेने मिटत होते. मीशाची लग्न सोहळा पहाटे 4-5 वाजेपर्यंत चालला होता. पूर्ण रात्र जागून लग्न आटोपून जान्हवी थेट शहरात निघाली होती. आज तुम्ही खूप हँडसम दिसताय. काम थांबवून ती थोडा वेळ राजवीरकडे पाहत म्हणाली. राजवीर तिच्याकडे पाहू लागला. हे आधी कुणी सांगितलं आहे का? तो काहीच न बोलल्यामुळे जान्हवीने पुन्हा विचारलं. खूप जणांनी. भुवया उंचावत राजवीर म्हणाला. खोटं बोलतात. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली. जसं तुम्ही आत्ता बोलताय तसं. राजवीर शांतपणे म्हणाला. नाही, मी खरंच बोलते, ती खात्री देत म्हणाली. हो बरं मग थँक्यू. आता काम करा. असं म्हणत राजवीर पुन्हा आपल्या कामात गुंतला. तुम्ही खूप चांगले आहात. जान्हवी त्याची मनधरणी करत होती. कदाचित तो तिला घरी जायला परवानगी देईल या आशेने. त्यानंतर हो थँक्यू. त्यानंतर तो कामातच राहून उत्तर देतो. तिच्या बोलण्याकडे फार असं लक्ष न देता. कुणी असं म्हटलंच नसेल, मला खात्री आहे. आणि कुणी म्हटलं असेल तर तो सरळ खोटारडा असेल. राजवीरचा प्रतिसाद न पाहून ती म्हणाली. मला नाही वाटत तुमच्यापेक्षा मोठा खोटारडा कोणी असेल. राजवीर एक नजर तिच्याकडे टाकून म्हणाला. नाही, मी खरंच बोलते. तुम्ही माझी किती मदत करता. ती पुन्हा म्हणाली. खरंच? राजवीरने विचारलं. राजवीर काम थांबवून तिच्याकडे लक्ष देत म्हणाला. हो ना. आणि पुढेही कराल ना? मी जाऊ का? तिला वाटलं आता तो ऐकेल. छान कल्पना आहे, पण आज मी तुमच्या बोलण्यात येणार नाही. एकदा फसलोय, आता नाही. तिचा हेतू ओळखून राजवीर ठामपणे नकार देतो. मला खूप झोप येते. मी अजून काम करू शकत नाही. नाहीतर इथेच झोपेन. जान्हवी थकलेल्या आवाजात म्हणाली. आता 7 वाजले आहेत मी जान्हवी. इतक्या लवकर कोणी झोपत नाही. बोलणं बंद करा आणि काम सुरू करा. आज तो तिचं काहीच ऐकायला तयार नव्हता. ती काही बोलणार तेवढ्यात तो मध्येच थांबवत म्हणाला. जा, स्वतःसाठी कॉफी घेऊन ये. ठीक आहे. तो मानणार नाही हे लक्षात येताच ती शांतपणे कॅन्टीनमध्ये गेली. कॉफी घेऊन परत आल्यावर ती त्याच्या टेबलाजवळ येऊ लागली. इथे नाही, तिकडे समोर बसून प्या. राजवीरनं मोठ्या सोफ्याकडे इशारा केला. कॉफी पिऊन ती पुन्हा कामाला लागली. पण सलग झोप न झाल्यामुळे ती स्वतःला आवरू शकली नाही आणि टेबलवरच डोकं ठेवून झोपून गेली. राजवीरची नजर तिच्यावर पडली. मिस जान्हवी, उठा मिस जान्हवी. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती हलतही नाही. अजब मुलगी आहे, इथेच झोपली. तो पुन्हा प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. शेवटी राजवीर तिला अलगद उचलतो आणि ऑफिसला जोडलेल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो. खूपच झोपली आहे, अजून वेळ आहे. तो घड्याळाकडे पाहत हळूच म्हणतो. राजवीर लॅपटॉप घेऊन खोलीत आला आणि काम करू लागला. बराच वेळ तो कामातच गुंतलेला होता. घड्याळाकडे पाहिल्यावर त्याला लक्षात आलं की 10 वाजायला आले होते. 10 वाजत आले आहेत आणि मी जान्हवी अजूनही उठलेली नाही. मलाच तिला उठवावं लागेल, असं मनात म्हणत राजवीर जान्हवीकडेच गेला. मिस जान्हवी, मिस जान्हवी. तो तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण जान्हवी किंचितही हलली नाही. ही तर अजून गाढ झोपेत आहे. कुठे बेशुद्ध तर नाही ना? जिवंत तरी आहे ना? राजवीरने तिच्या नाकाजवळ 2 बोटं ठेवून श्वास तपासला. श्वास तर व्यवस्थित चालू आहे. त्यानंतर त्याने तिची नाडी तपासली. सगळं नॉर्मलच वाटतंय, पण माणूस असा कोण झोपतो? घरी जायचं नाही का मिस जान्हवी? तो तिला उठवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता, पण जान्हवी अजिबात उठत नव्हती. हिला एकटीला सोडून मी कसा जाऊ? आता मलाही इथेच थांबावं लागेल. मीही घरी जाऊ शकत नाही.
असं म्हणत तो कपाटातून कपडे काढून अंघोळीला गेला. नंतर किचनमध्ये जाऊन त्याने स्वतःसाठी जेवण बनवलं. पुन्हा उठून पाहू का, भूक लागली असेल. आणि त्यानंतर, मी जान्हवी, जेवण करणार आहात का? नाही, ही उठणारच नाही असं वाटते. राजवीरने पुन्हा एकदा तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा अपयशी ठरला. जेवण झाल्यावर तो पुन्हा कामाला बसला. बघता बघता 12 वाजले. मग तो झोपण्यासाठी जान्हवीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आडवा झाला. काय माणूस आहे ही, इतकी झोप कशी काय येते? आणि मला तर झोपच येत नाही. मनातल्या मनात त्याला थोडीशी चिडचिड आणि नकळत जळजळही वाटत होती. झोपलेली जान्हवी फारच गोड दिसत होती. बेड किंग साईजचा असल्यामुळे दोघांमध्ये बरंच अंतर होतं. पण ते अंतर राजवीरने कधी मिटवलं आणि तो कधी जान्हवीच्या अगदी जवळ आला हे त्यालाच कळलं नाही. तुम्ही मला इतकं त्रास का देता मिस जान्हवी? मला तुमची काळजी वाटते. आजपर्यंत मी कधीच कोणासाठी असं काही फील केलं नव्हतं. कदाचित तुम्ही खूप भोळी आहात. ही दुनिया तुमच्यासारख्या लोकांसाठी नाही. कदाचित याआधी मी कधीच इतक्या चांगल्या माणसाला भेटलो नव्हतो. म्हणूनच मला तुमचं जास्त लक्ष ठेवावं लागतं. तुम्ही खूप भोळी आहात. कोणाच्याही बोलण्यात सहज येता. तो हळुवारपणे जान्हवीचे केस कुरवाळत होता आणि प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. काही वेळातच राजवीरलाही झोप लागली. आज सकाळपासून मीशा खूप बिझी होती, कारण आज तिची मुहूर्ताची दिखाई होती. जे लोक वरातीत गेले होते त्यांनीच तिला आधी पाहिलं होतं आणि त्यातही फक्त घरातल्या स्त्रियाच होत्या. आज मात्र आजूबाजूच्या मोहल्ल्यातील सर्व बायका मीशाला पाहायला येणार होत्या. ऐश्वर्याने मीशाला फार छान तयार केलं होतं. मीशाला मेकअपची फारशी माहिती नव्हती, पण ऐश्वर्याला चांगला मेकअप करता येत होता. तिने मीशाला खूप सुंदर सजवलं होतं. सगळ्या बायका मीशाचं भरभरून कौतुक करत होत्या. हा कार्यक्रम फक्त बायकांसाठीच होता, त्यामुळे अर्जुन सकाळपासून मीशाला भेटू शकला नव्हता. आज एकदाही माझ्या मीशाजीशी नीट बोलणं झालेलं नाही. ती ठीक आहे ना हे तरी विचारावं. अर्जुन सकाळपासून तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता, पण काही ना काही कारणामुळे त्याला ते जमत नव्हतं. एकदा जाऊन पाहूच असं म्हणत तो मीशाकडे जायला निघालाच होता. तेवढ्यात मागून ऐश्वर्याचा आई आवाज देत म्हणाली, कुठे चाललास बेटा? काकीजी, अचानक विचारल्यामुळे अर्जुन थोडा गोंधळला. काय उत्तर द्यावं हेच त्याला कळेना. बेटा, पूजा झाल्यावरच तू मीशाला भेटू शकशील. अर्जुन मीशाला भेटायला चालला आहे हे काकीने ओळखलं आणि त्या प्रेमाने त्याला समजावत म्हणाल्या. पण काकीजी, अर्जुन काही बोलणार तेवढ्यात त्या पुन्हा म्हणाल्या, तुला माहिती आहे ना, दादीबुवांनी पाहिलं तर लगेच वाद घालतील, तुला आणि आम्हालाही सुनावतील आणि बिचाऱ्या मीशालाही 2 शब्द ऐकावे लागतील. आपण बरोबर बोलताय. काकींच्या बोलण्यात अर्जुनला तथ्य वाटलं आणि तो मान डोलावून सहमती दर्शवतो. आपल्याला सवय आहे, पण बिचारी मीशा अजून नवीन आहे, आधीच घाबरून जाईल. काकी पुढे म्हणाल्या. हो, अर्जुन त्यांच्या बोलण्याशी सहमत होतो. माझा समजूतदार मुलगा, असं म्हणत काकींनी प्रेमाने अर्जुनचा गाल ओढला. राजवीरचा फोन वाजला आणि त्याची झोप उघडली. डोळे उघडताच त्याने पाहिलं तर जान्हवी त्याच्या शेजारी झोपलेली होती. त्याचा हात तिच्या कमरेभोवती होता. दोघांचे चेहरे इतके जवळ होते की राजवीरला तिचा श्वास स्वतःच्या गालावर जाणवत होता. दोघांची नाकं एकमेकांना हलकीशी टेकलेली होती. डोळे उघडताच त्याची नजर जान्हवीवर खिळली. मनात एक वेगळंच भावनिक वादळ उठलं. तो नकळत तिच्या ओठांकडे झुकू लागला. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. क्षणातच त्याला जाणवले की तो काय करायला निघाला होता. तो घाईघाईने उठून बसला. फोन सतत वाजत होता. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. अननोन नंबर. हॅलो. राजवीरने फोन उचलला. हॅलो राज, पलीकडून एका मुलीचा आवाज आला. आपण कोण? आवाज ओळखीचा वाटत नव्हता. ओळखलं नाही मला? ती मुलगी विचारते. नाही, त्याने सांगितलं. राजवीर थेट उत्तर देतो. मग प्रयत्न करा.
ती म्हणते. राजवीरने रागाने फोन कट केला. नाही, कट केला नसेल, बहुतेक कट गेला असेल. परत फोन करते असं म्हणत तिने पुन्हा फोन लावला, पण राजवीरने उचलला नाही. 2-3 वेळा फोन आल्यावर शेवटी त्याने फोन उचलला. ॲक्च्युली मध्येच फोन कट झाला. नताशा म्हणाली. कट झाला नव्हता, मीच कट केला होता. राजवीरने स्पष्टपणे सांगितलं. पण का? मी अति आश्चर्याने विचारते. कारण मला कोणालाही ओळखण्याची अजिबात इच्छा नाही. कृपया माझा वेळ वाया घालवू नका. तो थंडपणे म्हणाला. अरे राज, एवढे चिडता कशाला? मी नताशा बोलते. ती स्वतःचं नाव सांगते. तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला? राजवीर विचारतो. तुमच्या मॅनेजरकडून. ते सोडा, मी ऑफिसला येते. प्रोजेक्टबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. नताशा म्हणते. ठीक आहे, राजवीर म्हणाला. राजवीर थोडक्यात उत्तर देतो. मग भेटूया. इतकं बोलण्याआधीच राजवीर फोन कट करतो. हे मिस्टर मेहता पण ना माझा नंबर माझ्याशिवाय विचार न करता कोणालाही देतात, असं म्हणत त्याला मेहतांवर चांगलाच राग येतो. राजवीरनं घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजले होते. इतका वेळ मी कसा काय झोपलो? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने एक नजर जान्हवीकडे टाकली. ती अजूनही शांतपणे झोपलेली होती. हिचं काही होणार नाही असं म्हणून तो कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला. तयार झाल्यावर राजवीरने कोणाला तरी फोन करून जान्हवीसाठी कपडेही मागवले. उठा मिस जान्हवी, उठा. खूप प्रयत्नानंतर त्याने तिला उठवलं. थोडा वेळ झोपू द्या ना, असं म्हणत जान्हवी पुन्हा पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होती. उठा मिस जान्हवी. राजवीर बऱ्याच वेळेपासून तिला उठवत होता. शेवटी जान्हवीनं डोळे उघडले. समोर राजवीरला पाहून ती गोंधळली आणि आजूबाजूला पाहू लागली. आपण इथे कुठे आलो आहोत? ते सगळं सोडा. उठा आणि जाऊन तयार व्हा. हे कपडे आहेत, ते वॉशरूम, असं म्हणत राजवीरने वॉशरूमकडे इशारा केला आणि त्यानंतर जान्हवी आत गेली. मी इथे कशी आली? मी तर ऑफिसमध्ये होते. हे सरांचं घर आहे का? पण मला इथे का आणलं असेल? ती स्वतःशीच बोलत होती. जान्हवी, तू कुठेही झोपतेस. दरम्यान राजवीर आपल्या कामात गुंतला होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली आणि नताशा व लकी केबिनमध्ये आले. गुड मॉर्निंग राज, नताशाने म्हटलं. राजवीरने उत्तर न देता थेट कामाबद्दल विचारलं. काय काम होतं तुमचं? नानूंनी काही छोटे बदल सांगितले आहेत, त्याबद्दल बोलायचं होतं, नताशा म्हणाली. इतक्यात जान्हवीही तिथे आली. जान्हवी? नताशा आणि लकी तिघेही चकित झाले. जान्हवीला वाटलं होतं की ती अजूनही राजवीरच्या घरी आहे, पण दरवाजा उघडताच ती थेट केबिनमध्ये आली आणि नताशा व लकीला तर जान्हवी राजवीरच्या बेडरूममधून बाहेर येताना पाहून धक्का बसला. तू इथे काय करतेस? नताशाने रागाने विचारलं आणि त्यावेळी राजवीरने तिला दुर्लक्ष करत म्हटलं. तुम्ही दोघं मिस्टर मेहतांना भेटा. जे बदल हवे ते त्यांच्याशी ठरवा. मला एक महत्त्वाचं काम आहे. चला मिस जान्हवी. नताशा काही बोलणार तोच राजवीर जान्हवीला घेऊन निघून गेला. हॅलो जान्हवी, लकीने हात हलवत म्हटलं. हॅलो, जान्हवीनेही उत्तर दिलं. राज, आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं, नताशा म्हणाली. पण राजवीर ऐकायला तयार नव्हता. खूपच छोटं काम आहे. मिस्टर मेहतांशी बोला, असं म्हणत त्याने विषय संपवला. तेवढ्यात मिस्टर मेहता केबिनमध्ये आले. गुड मॉर्निंग सर. यांना तुमच्या केबिनमध्ये घ्या आणि जे बदल हवे ते करून घ्या, राजवीर म्हणाला. जी सर, असं म्हणून मिस्टर मेहता नताशा व लकीला घेऊन गेले. राजवीर आणि जान्हवी बाहेर पडले. दोघं एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी गेले. तिथे एक वेगळी शांत जागा होती, जिथे कुणाचाही व्यत्यय नव्हता. राजवीरने दोघांसाठी नाश्ता ऑर्डर केला. आपण इथे नाश्ता करायला आलो आहोत, जान्हवीने आश्चर्याने विचारलं. हो, राजवीर शांतपणे म्हणाला. पण तुम्ही तर म्हणत होतात की महत्त्वाचं काम आहे, जान्हवी म्हणाली.
हो, कारण तू रात्री काहीच खाल्लं नव्हतंच, राजवीर म्हणाला. म्हणजे हेच तुमचं महत्त्वाचं काम? जान्हवीला विश्वासच बसत नव्हता. नाही, राजवीर म्हणाला. जान्हवी हळूच म्हणाली. मग आता पूर्ण लक्ष त्यावरच दे, राजवीर ठामपणे म्हणाला. आणि ऑफिसचं काम? जान्हवीनं विचारलं. तेही करावंच लागेल, तो म्हणाला. पण मी माणूस आहे, जान्हवीने तक्रार केली. मग आता 24 तास काम करावं लागेल. राजवीर अजिबात माघार घेत नव्हता. हे असं कसं शक्य आहे? जान्हवी चकित झाली. मी आधीच सांगितलं होतं ओव्हरटाईम करेन, असं तूच म्हणाली होतीस. राजवीर तिला आठवण करून देतो. जान्हवीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण राजवीर तयार नव्हता. राहू दे, मी तुझं काहीही ऐकणार नाही, तो म्हणाला. ठीक आहे, जान्हवीनं शेवटी मान डोलावली. तुझ्याकडे दुसरा पर्यायही नाही, राजवीर म्हणाला. दुसरीकडे अर्जुनच्या घरी हवनाची तयारी सुरू होती. त्याचे कझिन्स त्याला घेऊन बसले होते आणि त्याची सततची टांग खेचत होते. आज तर खूप एक्सायटेड असशील, एक जण म्हणाला. आज तर सुहागरात आहे, दुसरा हसत म्हणाला. आज सगळा इंतजार संपणार, तिसऱ्याने भर घातली. भाभी खूप सुंदर आहे, एकाने अर्जुनला चिमटा काढत म्हटलं. गप्प बसा तुम्ही सगळे, अर्जुन वैतागून म्हणाला. आणि त्यानंतर लग्नानंतर हा आपल्याला कुठे विचारतोय, एक जण नाटकीपणे म्हणाला. असं काही नाही, अर्जुन रागाने म्हणाला. घाबरू नकोस, पहिलं इम्प्रेशनच शेवटचं असतं, ते अजून चिडवत होते. मला इथे थांबायचंच नाही, असं म्हणत अर्जुन उठून निघून गेला. अरे, नाराज झाला? मागून सगळे हसत म्हणाले. अर्जुनला मीशाची खूप चिंता वाटत होती. ऐश्वर्या भेटली की तो तिच्याकडून मीशाबद्दल चौकशी करत होता. भाभी, तुम्ही खूप सुंदर दिसताय, ऐश्वर्या म्हणाली. पण ही साडी खूप जड आहे, नीट उभंही राहता येत नाही, मीशा म्हणाली. काळजी करू नका, जास्त चालायचं नाही, पूजा खूप लांब आहे, तुम्हाला बसूनच राहायचं आहे, ऐश्वर्याने समजावलं. ते तर अजून कठीण आहे, एक मुलगी सहानुभूतीने म्हणाली. दादी आणि बुवांचं लक्ष पूर्ण भाभीवरच असणार, हलायलाही देणार नाहीत, ऐश्वर्या म्हणाली. काही हरकत नाही, मला काहीच त्रास नाही, मीशा शांतपणे म्हणाली. मीशाचा स्वभाव खूपच धार्मिक होता आणि तिला मंदिरात जाणं, जप पूजा करणं फार आवडत असे. हवन सुरू झाले होते. आज अर्जुनने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा कॉम्बिनेशन असलेला कुर्ता पायजमा घातला होता, ज्यात तो खूपच देखणा दिसत होता. ऐश्वर्या मीशाला घेऊन आली. मीशाने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, ज्यात ती खूपच गोड दिसत होती. जशी मीशाची एंट्री झाली तसं अर्जुनची नजर तिच्यावर जाऊन स्थिरावली. ऐश्वर्याने मीशाला अर्जुनच्या शेजारी बसवलं. दोघांची नजर एकमेकांशी भिडली. मीशाला पाहताच अर्जुनचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. पंडितजींनी हवन सुरू केलं. ही जान्हवीसुद्धा ना, एवढी काय रागावली होती की काहीही न सांगता निघून गेली? मी इतक्या वेळा माफी मागितली होती, 2 दिवस थांबू शकली नसती का? मिशाची पगफेऱ्यांची रीत झाली असती, मग आपण सगळे एकत्र निघालो असतो. कार्तिकला वाटत होतं की जान्हवी त्याच्यावर रागावलेली आहे, म्हणूनच ती काहीही न सांगता इतक्या घाईने निघून गेली. इकडे जान्हवी आणि राजवीर नाश्ता करून ऑफिसमध्ये आले होते आणि जान्हवीने आपले कामही सुरू केले होते. ती राजवीरच्या केबिनमध्येच काम करत होती. आज राजवीर खूपच रिलॅक्स दिसत होता. त्याला छानही वाटत होतं. काल रात्री त्याला खूप गाढ झोप लागली होती, तरीही एक विचार त्याला सतावत होता. काल मी औषधसुद्धा घेतलं नव्हतं, तरी मला झोप कशी लागली? काल तर मी कामही केलं होतं आणि कॉफीही प्यायलं होतं. मग काय झालं असेल? मी जान्हवीशी एकदा बोलून पाहू का? पण काय बोलणार की काल मी तिच्यासोबत झोपलो होतो? नाही नाही, त्या तर लगेच छोट्याशा गोष्टीवरही ओव्हर रिॲक्ट करतील. पण बोलणं तर गरजेचं आहे. काहीतरी वेगळंच आहे जान्हवीमध्ये. तिच्यासोबत झोपताच मला लगेच झोप कशी लागते?
राजवीर बराच वेळ स्वतःच्याच विचारात हरवून गेला होता. जान्हवीनं राजवीरला असं हरवलेलं पाहिलं आणि विचारलं, काय झालं? काय विचार करतायत हां? जान्हवीच्या अचानक प्रश्नामुळे राजवीर भानावर आला. आणि कुठेही हरवलेले आहात? असं काय चाललंय तुमच्या डोक्यात? जान्हवीनं पुन्हा विचारलं. काही नाही असं म्हणत राजवीर फायलीमध्ये पाहू लागला. काय झालं? इतके त्रासलेले का दिसताय? झोपेच्या विचारानेच त्रास होत आहे ना? असं म्हणत जान्हवीनं तिचा हात राजवीरच्या हातांवर ठेवला. राजवीरने तिच्याकडे पाहिलं तेव्हा जान्हवी लगेच हात मागे घ्यायला लागली, पण राजवीरने तिचा हात घट्ट पकडला. तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी उपाय नक्की करू, जान्हवी त्याला म्हणाली. काय? मला तर असं वाटतं तुम्ही माझ्याबद्दल विचारही करत नाही, राजवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. नाही, मी विचार करते, जान्हवी थोडा विचार करून म्हणाली. काय? काय विचार केला तुम्ही? राजवीरनं उत्सुकतेने विचारलं. एक गोष्ट सांगा, तुम्ही इतक्या वेळापासून नेमकं काय विचार करत होतात? जान्हवीनं प्रश्न केला. राजवीर काही बोलणार इतक्यातच जान्हवीने संशयाने भुवया उंचावत विचारलं. सच सच सांगा, तुम्ही मला कसं त्रास द्यायचा याचाच विचार करत नव्हता ना? हो, असं म्हणत राजवीर चिडून तिचा हात जोरात दाबतो. सोडा ना, काय करत आहात? जान्हवीला वेदना झाल्या. या फालतू गोष्टींच्या ऐवजी तुमचं डोकं कामात का लावत नाही? राजवीर तिला टोमणा मारत म्हणाला. हो हो, सॉरी, आता सोडा ना प्लीज, जान्हवी माफी मागत म्हणाली. ठीक आहे, आता तुमचं काम करा हे सगळं सोडून, राजवीर म्हणाला. हो, जान्हवी बोलणार इतक्यातच अचानक दरवाजा उघडला आणि समोर नताशा व लकी उभे होते. राजवीर अजूनही जान्हवीचा हात धरून होता. जान्हवीने घाईघाईने आपला हात सोडून घेतला. इथे काय चाललं होतं? नताशाने संशयाने दोघांकडे पाहत विचारलं. तुम्हाला जे बदल करायचे होते ते तुम्ही मिस्टर मेहतांना सांगितले ना? राजवीरने नताशाला विचारलं.